सर्वजण आपापल्या जे काही बालेकिल्ले आहे त्या बालेकिल्ल्यामध्ये सर्वजण जय्यत तयारी करीत आहे आणि खास करून प्रत्येक ठिकाणी आणि वरच्या लेवलपासून दिल्लीपासून तर राज्यापर्यंत सर्व त्या ठिकाणी यंत्रणा कामाला लागलेली आहे। आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आपण आज अशा एका व्यक्तीसोबत आपण मुलाखत घेत आहोत की ज्या व्यक्तींचा परिचय मला देण्याची गरज नाही। कारण काय तर त्या ठिकाणी आपल्यासोबत आहे सरपंच मंगेश साबळे साहेब, जे अशी व्यक्ती की ज्यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात अगदी अक्षरशः बंडलची बंडल नोटा त्या ठिकाणी उधळून लावल्या होत्या। अशी व्यक्ती की मराठा समाजावरती अन्याय झाला म्हणून स्वतःची वाहन पेटवणारे एकमेव महाराष्ट्रातले वाघ म्हटलं तरी काही हरकत नाही, अशी व्यक्ती आहे। आणि त्याचबरोबर खास करून त्यांची लोकप्रियता एवढी झालेली आहे की समाज माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी एक प्रकारे विनंती करण्यात येत आहे की त्यांनी या ठिकाणी लोकसभा लढवावी म्हणून। तर खास करून आपण त्यांच्यासोबत आपण चर्चा करू या ठिकाणी। सगळ्यात अगोदर तर आपलं स्वागत आहे। आपण आता गेल्या कित्येक दिवसापासून जनतेमध्ये फिरत आहात, जनतेची काय भावना आहे याबद्दल काय बोलाल? जनतेची भावना समजून घेऊनच या ठिकाणी आम्ही इलेक्शनला उभं राहतोय। प्रत्येक जिल्ह्यामध्ये सिल्लोड सोयगाव असेल, जाफराबाद असेल, जालना असेल, पैठण असेल, फुलंब्री असेल, सगळ्यांची इच्छा आहे की आपण लोकसभा निवडणूक लढवावी, म्हणून आम्ही या निवडणुकीला उभं राहत आहोत। मला सांगा की लोकसभा निवडणूक आपण लढवत आहात तर कुठल्या विशिष्ट पक्षाकडून की अपक्ष म्हणून आपले काय विचार आहे? या ठिकाणी अपक्ष म्हणून या ठिकाणी आपण लोकसभा निवडणूक लढवणार आहोत, कारण कुठल्याही पक्षाच्या दावणीला न बांधता पूर्ण समाजाला, 18 पगड जातीला, गोरगरीब शेतकऱ्यांना सोबत घेऊन अपक्ष म्हणून ही निवडणूक आपण लढवणार आहोत। आपण ज्या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्याचा विचार करत आहात तर या मतदारसंघातील मुख्य असे कोणते प्रश्न आहे की ज्या प्रश्नावरती तुम्ही थेट हात घालणार आणि त्याचा थेट फायदा किंवा मतदार राजा तुमच्याकडे आकर्षित होऊन तुमच्याकडे वळतील, काय वाटतं? प्रश्न तर जनतेसमोरच आहे। कुठं गेला माझा जालना जिल्ह्याचा निधी? कुठं नेऊन ठेवले आमची आरोग्य व्यवस्था? कुठं नेऊन ठेवले आमची शिक्षण व्यवस्था? काय हाल झाले आमच्या या जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे हे सर्व जनतेला माहीत आहे। काय या ठिकाणी निधी आमचा कुठं जातोय, कोणते कॉन्ट्रॅक्टर खातोय हे सुद्धा या ठिकाणी माहीत नाही। हे सर्व जनतेला माहीत आहे, जनतेच्या लक्षात आलं आहे, म्हणून अपक्ष उमेदवाराला प्रोत्साहन या ठिकाणी जनता देत आहे। आपण बऱ्याच वेळेस बोलताना बोललात की माझी तेवढी त्या ठिकाणी एक प्रकारे ऐपत नाही, परंतु जे समाजामध्ये गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणी तुमचं ज्या पद्धतीने स्वागत होत आहे, प्रत्येक ठिकाणी जनसामान्यातून जी काही भावना येत आहे, तर या सगळ्या लोकांकडे बघून तुम्हाला काय वाटतं नेमकं? तेच माझं प्रेम आहे, तीच माझी संपत्ती आहे आणि हेच समाज, हेच 18 पगड जाती, गोरगरीब शेतकरी या ठिकाणी आपली खिंड लढवणार आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जालना जिल्ह्यामध्ये इतिहास या ठिकाणी घडवणार आहे। संभाजीनगर जिल्ह्याचा जर विचार केला तर मागच्या वेळेला नेमकं काय घडलंय आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ अशा पद्धतीची कंडिशन संभाजीनगर जिल्ह्यात झाली। या वेळेला जालना लोकसभेमध्ये दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ आणि तो लाभ तुम्हाला मिळताना दिसतोय, काय वाटतं तुम्हाला? लाभ हा माझा कुणाचा नाही आहे किंवा कुण्या एका व्यक्तीचा नाही आहे, लाभ हा समाजाचा आहे, 18 पगड जातीचा आहे, गोरगरीब शेतकऱ्यांचा आहे। कारण या ठिकाणी जर का तुम्ही सत्ता बदलू पाहत नसणार आहात तर तुम्ही अन्यायाला समोर जावं तुम्हाला लागणार आहे। तुमच्यावर अजून गुन्हे या ठिकाणी होणार आहे, हिटलरशाही पद्धतीने तुम्हाला अजून दडपण्यात येणार आहे, तुमच्यावर अजून लाठीचार्ज होणार आहे। आणि तुम्ही जर का समोरच्या पार्टीच्या उमेदवाराला निवडून दिलं, मग ते काँग्रेस असतील, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, तर हे पुन्हा निवडून येऊन जनतेच्या मतावर, मराठा समाजाच्या 18 पगड जातीच्या मतदानावर निवडून येऊन पुन्हा मंत्रिपदासाठी भाजपमध्ये जाणार आहे। हे दोघंही एकच आहे, म्हणून आता जनतेने ठरवायचं आहे लाभ कोणाचा आहे आणि कोणाला या ठिकाणी आपण मतदान करायचं आहे। बिलकुल, या ठिकाणी जनता तर जनार्दन आहेच, परंतु एक प्रश्न असा पण आहे तुम्हाला की सद्यस्थितीला जरांगे साहेबांनी सांगितलं की मी कुठलाही उमेदवार देणार पण नाही आणि कुठल्याही काही गोष्ट सांगणार नाही, तर तरी पण जो मराठा समाज आहे तर या मराठा समाजाचा प्रचंड प्रतिसाद आपल्या सोबत आहे, काय वाटतं यावरती? सन्माननीय जरांगे पाटील हे आमचं दैवत आहे। त्यांनी जी भूमिका घेतली आहे ती आंदोलनासाठी अतिशय योग्य आहे, आम्ही त्या भूमिकेशी सहमत आहोत। मात्र कुठेतरी लोकशाही पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा APJ अब्दुल कलाम असतील, लोकशाही पद्धतीने त्यांनी सांगितलं की अन्याय होत असेल तर त्या अन्यायाला लोकशाही पद्धतीने आपल्याला उत्तर द्यावं लागणार आहे आणि ती वेळ आता आलेली आहे। एकीकडे आंदोलनाच्या बाजूने सन्माननीय जरांगे पाटील लढत आहे आणि दुसरीकडे त्या संसदेमध्ये जाऊन त्या ठिकाणी जरांगे पाटील किंवा सन्माननीय जरांगे पाटील असतील, समाज असेल, 18 पगड जाती असेल, शेतकरी असेल, यांच्यासाठी आवाज उठवण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवत आहोत। शेवटचा प्रश्न आपल्याला एवढा एकच आहे की आपला विजय ज्यावेळेस होईल
त्यावेळेस विजय झाल्यानंतर या पंचवार्षिकमध्ये असं मुख्य कोणतं काम असेल की ज्या कामावरती तुम्ही हात घालणार आणि जनतेसाठी तो प्रश्न मार्गी लावणार? असं एकही काम नाही आहे. या ठिकाणी भारत स्वतंत्र झाल्यापासून या जालना जिल्ह्यात झालेला आहे. सगळे विषय पेंडिंग आहे. आरोग्य व्यवस्था असेल, शिक्षण असेल, आरक्षणाचा विषय असेल, असे बरेच मुद्दे आहेत जे करण्यासारखे आहे. मात्र हे सत्तेमध्ये धुंद झालेले लोक गोरगरीब जनतेकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. आणि येणाऱ्या या निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर समाजाचा 18 पगड जातीचा विजय झाल्यानंतर पोरांच्या नोकरीच्या संध्या असतील, पोरांसाठी सुशिक्षित शिक्षण व्यवस्था असेल, पोरांसाठी आरोग्य व्यवस्था असेल, नीट रस्ते असेल, या सगळ्या गोष्टीकडे आम्ही लक्ष देणार आहोत. तर हे होते सरपंच मंगेश साबळे हे जे आपल्यासोबत आज थेट मुलाखत घेतली आपण यांची. आणि निश्चितच हा जो आवाज आहे आणि सर्व जे काही समर्थन आहे याच्यावरून कुठेतरी लक्षात येत आहे की कुठेतरी मंगेश साबळे साहेबांचं सुद्धा त्या ठिकाणी प्रबळ, त्या ठिकाणी शक्ती या ठिकाणी पाठीमागं दिसत आहे. तर असो, चला माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा. निश्चितच धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जास्तीत जास्त शेअर करा.